सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारी आणि अनेक नाती जपण्यासाठी एक जिव्हाळ्याचा सेतू बनलेली पोस्टाची लाल पेटी जाणार की राहणार या नुसत्या चर्चेनंच अवघ्या देशवासियांची मन हेलावली। अनेक आठवणी, साठवणी, मनातलं गुपित, कैफियत, तक्रार, आपुलकीची विचारपूस आणि शेतीची, व्यवसायाची ख्याली खुशाली आपल्या उदरात घेऊन मोठ्या विश्वासानं पोहोचवणारी ही टपाल पेटी सर्वसामान्य देशवासियांच्या काळजाचा तुकडा बनली आहे। साधे टपाल, आंतरदेशीय, रजिस्टर अशा अनेक प्रकारांच्या माध्यमातून व्यक्त होणारी मन या बातमीमुळे हळहळली नसती तरच नवल। केवळ पत्रांचा आदान प्रदान नाही तर गावातलं लोकेशन सांगण्याचा एक दुवा, पत्राची पेटी उघडताना पोस्टमनच्या भोवती मुलाबाळांची होणारी गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारी प्रचंड उत्सुकता आणि आमचं पत्र आहे का हे ओठात असलेले शब्द, सारं काही या बातमीमुळे एखाद्या चित्रपटासारखं समोर येतं। ॲक्च्युली पहिलं पोस्ट ऑफिस 1727ला मुंबई येथे स्थापन झालं। त्याच्यानंतर 1854 साली सर्व भारतभर त्याचा प्रसार झाला। 1874 पासून लाल रंगाची पेटी ही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आली। लाल रंग अशासाठी निवडण्यात आला की व्हिजिबिलिटी व्यवस्थित व्हावी, लांबून सुद्धा ती पेटी दिसावी आणि हे पेटी हे अनेक जणांचं जवळचं व्यक्तिमत्व होतं। अनेक लोकांच्या भावना, आनंद, राग, लोभ, दुःख सर्व काही त्यात लपलेलं होतं। अनेक ठिकाणचे भावना त्या पेटीमार्फत दूरपर्यंत जायच्या, दूरपर्यंत पोचायच्या। आणि हा विषय असा होता की पेटी ही सगळ्यांच्या समाज जीवनाशी निगडीत होती। लाल रंगाची पेटी ही घरोघरी होती। आज भारतात 4,98,301 पोस्टाच्या पेट्या अजूनही अस्तित्वात आहेत। सगळ्यात पोस्टाची जुनी पेटी 1905 सालची आहे, ती ओरिसामध्ये उपलब्ध आहे। पेटीचे 3-4 प्रकार आहेत। काही पेट्या नुसत्या लटकवलेल्या आहेत, काही खांबावर आहेत। पेटीचं डिझाईन हे ॲक्च्युली अँथनी ट्रॉपने 1852 साली केलं, ते अजूनही अस्तित्वात आहे। त्याची रचना अशी असायची की एकदा टाकलेलं पत्र कोणाला सहजासहजी काढता येऊ नये किंवा त्यात पावसाचं पाणी जाऊ नये, इतर कोणी काय कचरा त्याच्यात टाकू नये यासाठी त्याची योजना केली होती। पोस्टाची पेटी ही सगळ्यांच्या भावनाशी निगडीत होती, सगळ्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेली होती। दरम्यान या बातमीची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न हॅलो सिंधुदुर्गनं केला, मात्र प्रत्यक्षात पोस्टानं अधिकृतरित्या आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केलंय की पोस्टाची लाल पेटी कुठेही जाणार नाही। सध्याच्या स्पर्धेच्या युगात मेल, व्हॉट्सअप अशा मेसेजिंग ॲपमुळे पोस्टाच्या सेवेलाही अपडेट होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी रजिस्टर पोस्ट सेवा ही फक्त स्पीड पोस्टमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलाय। ही सेवा 1 सप्टेंबर पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे। पोस्ट खात्यानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात लाल पेटीसह खुलासा करत म्हटलंय की मी कुठेही जात नाही। काही बदल होत आहेत, मात्र पिढ्यानपिढ्यांपासून प्रेम, आठवणी, ख्याली खुशालीच्या बातम्या पोहोचवणारी लाल पत्रपेटी कुठेही जाणार नाही। आजही आपण पत्र लिहा आणि लाल पेटीच्या माध्यमातून पाठवत राहा। पोस्टाचा हा खुलासा अवघ्या देशवासियांना एक मोठा दिलासा ठरलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा पत्रलेखनाचं आपलं कौशल्य दाखवण्याची संधी अनेकांना मिळणार आहे। त्या माध्यमातून खेड्यापाड्यातला सामान्य नागरिक आपल्या शहरातल्या मुलामुलींना सुखदुःखाची देवाणघेवाण करत राहणार आहे आणि याच माध्यमातून लाल पत्रपेटीशी आपलं असलेलं नातं कायम राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग।